नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजीला आता अर्णवने वचन दिलेलं आहे की लवकरात लवकर या घराचं गोकुळ केलं जाणार आहे, या घरामध्ये गोकुळ होणार आहे. अर्णव ईश्वरीच्या नात्याची नवी सुरुवात होणार आहे आणि त्यांच्या दोघांचं नातं हे छान असं फुलू लागणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण अर्णव रूम मधून येत असतो. ईश्वरीचा आपल्याला वेंधळेपणा तर माहितीये, नुसता गोंधळ घालतच ईश्वरी असते आणि ईश्वरी म्हणते की चला चला नाश्ता तयार आहे म्हणून सगळ्यांना ती बोलवत असते आणि अर्णव त्याच विचारात बाहेर आलेला असतो रूम मधून आजीच्या. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी या दोघांची धडक होते. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता बघा, एकमेकांचं डोकं डोक्यावर आपटले की नाही, मग आता शिंग येतील, त्यामुळे अजून एकदा आपटलं पाहिजे, असं म्हणत ईश्वरी दोघांचं डोकं पुन्हा एकमेकांच्या डोक्यावर आपटते. अर्णव मात्र पाहत राहतो. इकडे आजीने मात्र जोरदार तयारी केलेली आहे. आजीने अर्णवकडून तसं वचन सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्णवने सुद्धा होकार दिलेला आहे, त्यामुळे आजी खुश असते आणि आजी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवायच्या तयारीत असते. तेव्हा नम्रता तिथे येते आणि आजी म्हणते की नम्रता, हे घे, हे लाडू बनवलेत मी ईश्वरीसाठी, तू पण टेस्ट कर. असं म्हणता क्षणी नम्रताला जे काय मिरच्या झुमतायत म्हणून सांगू, त्या क्षणी नम्रताने उत्तर दिलेलं आहे की मला नकोय, जी गोष्ट ईश्वरीसाठी बनलेली आहे ती गोष्ट मला नकोय, असं म्हणत नम्रताने नकार दर्शवलेला आहे. खरं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ना. या नम्रताला हा अधिकार कोणीच दिलेला नाहीये, कारण आजींना लाड करण्याचा अधिकार आहे आणि आजी दोघींचेही लाड करू शकतात. ईश्वरीचे जास्त लाड करत असतील त्याचं कारणही आहे की ईश्वरी त्या घरात आलेली आहे. ईश्वरीने कधीच स्वार्थीपणा केलेला नाहीये. ज्या परिस्थितीत लग्न होऊन घरात आली, तिने सगळ्यांची मनं कशा पद्धतीने जपलेली आहेत, सगळ्यांसाठी काय काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आजींना चांगल्याच माहिती आहे. त्यामुळे आजींच्या बाबतीत थोडंसं पारडं ईश्वरीच्या बाजूने जड असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजच्या भागामध्ये आता ईश्वरीने सगळ्यांसाठी वाण म्हणून पायातले पैंजण आणलेले असतात. ईश्वरीने ठरवलेलं असतं की सगळ्यांसाठी पैंजण आणायचे. खरं तर ईश्वरीचा हा एक वेगळा प्लॅन असतो. ईश्वरीला जाणून घ्यायचं असतं की यामागे काय आहे, कारण तिथे सापडलेली जी घुंगरं आहेत त्या घुंगरांचा याच्याशी काही संबंध आहे का, हे ईश्वरीला शोधायचं असतं. आणि म्हणूनच ईश्वरीने हे सगळं ठरवलेलं असतं आणि त्यासाठीच तिने पैंजण वाण म्हणून आणलेले असतात. मग ईश्वरी वल्लरीच्या पायामध्ये पैंजण घालते, म्हणजे तिला हळदी कुंकू लावते, औक्षण करते, वाण देते, साडी आणलेली असते, पैंजण आणलेलं असतं आणि ते पैंजण स्वतःहून वल्लरीच्या पायामध्ये घालत असते. आता तेव्हा मात्र घडतं असं की वल्लरी तिथं असते. ईश्वरी म्हणते मामी दुसरा पाय, आणि ज्या क्षणी ईश्वरी असं म्हणते त्या क्षणी वल्लरीने दुसरा पाय पुढे केलेला असतो आणि वल्लरीच्या दुसऱ्या पायाला पैंजणाला घुंगरं नसतात. ईश्वरीच्या लक्षात येतं की काय झालंय. ईश्वरी म्हणते मामी याची घुंगरं पडलेत का, बसवून आणले पाहिजेत. तेव्हा ती म्हणते हो ना, आहेत माझ्याकडे, मी आणेल बसवून नंतर, पण आता काही गरज नाही, आता तू नवीन पैंजण दिले ना, बरं झालं. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या डोक्यात चक्र सुरू झालेले असतात. मग तिथं पडलेले पैंजणाचे घुंगरं कोणाचे होते, माझा संशय तर मामींवरती होता, मग काय झालं, असे विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेले असतात. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी विचार करत आहे की या सगळ्या मागे काय आहे, उद्देश काय आहे, आणि आता मला जे वाटत होतं ते खरंय का, असं म्हणत ईश्वरी शांत राहते. तेव्हा मात्र इकडे आता वल्लरीचा नंबर झालेला असतो. मग नम्रताला ती बोलवते, ताई असं म्हणत ताईच्या पायात सुद्धा आता ती पैंजण घालणार असते, तिलाही ती वाण देणार असते. आणि तेव्हा वल्लरीला आठवत असतं जेव्हा ईश्वरी मामी आजीला म्हणालेली होती की मला असं वाटतंय की मी अंजलीताई, नमुताई आणि मामींना पैंजण वाण म्हणून द्यावं. तेव्हा आजी म्हणत असतात की चालेल. आता हे सगळं का केलंय, वल्लरीने हे सगळं बोलणं चोरून ऐकलेलं असतं आणि तिच्या डोक्यात विचार येतात की नाही नाही, हे सगळं का केलं असेल हिने, ही ईश्वरी एवढी तर साधी बोळी नाहीये की अचानक वाण द्यायचा विचार हिच्या डोक्यात का आला, कशासाठी आला असेल. हा विचार चालू असतानाच वल्लरीचं लक्ष स्वतःच्या पायांकडे जातं आणि तिच्या लक्षात येतं की नाही नाही, माझ्या पायातल्या पैंजणाला घुंगरं नाहीयेत ना, कदाचित तिनं रिचेक वगैरे तर करत नसेल ना, हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आणि वल्लरीने त्यावेळी जाऊन हुशारीने जाऊन दुसरी घुंगरं आणलेली असतात आणि आता बरोबर वाण द्यायच्या वेळेस
वल्लरीने ती घुंगर आता इकडे इशूला दाखवलेली असतात. त्यामुळे इशूच्या मनातला गैरसमज दूर झालेला असतो. वल्लरीच्या डोक्यात हे सुरू असतं की ईश्वरी, तू ज्या शाळेमध्ये शिकतेस त्या शाळेची मी प्रिन्सिपल आहे, त्यामुळं तुला जे काय वाटतंय तसं काहीही होणार नाही. तुला वाटत असेल की तू मला पकडू शकशील, पण तसं कधीच घडणार नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं ईश्वरीने विचार केलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे वल्लरीला मात्र खरं तर मजा येत असते की आपण ईश्वरीला कसं उल्लू बनवलं. ईश्वरीला जाणून घ्यायचं होतं की या सगळ्या गोष्टी का घडलेल्या आहेत, काय झालेलं आहे, हे सगळं जाणून घ्यायचं होतं. पण घडतंय मात्र हे सगळं वेगळंच असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र वल्लरी मजा घेत असते. इकडे ऑफिसमध्ये आता अर्णव आलेला असतो. त्याने आकाशला बोलवून घेतलेलं असतं आणि आकाशला तो काही इन्स्ट्रक्शन देत असतो. आकाशला सांगत असतो की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आहेत. आकाश सुद्धा अर्णवचं सगळं बोलणं ऐकतो आणि अर्णवने त्याच्यावर एक जबाबदारी दिलेली असते. म्हणजे अशी जबाबदारी असते की जी जबाबदारी आकाश बोर्ड ऑफ डिरेक्टरीमध्ये कमिटीमध्ये आल्यानंतर होणार होती, तीच जबाबदारी दिलेली असते. कारण अर्णवला असं वाटत असतं की त्या लोकांनी आपल्या आकाशला रिजेक्ट केलं, त्याला सांगितलं की तुमच्याकडे तेवढा पुरेसा एक्सपिरियन्स नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की आता तुझ्याकडे ही जबाबदारी आहे, त्यामुळं ही फाईल, कोणतीही महत्त्वाची फाईल माझ्याकडे येण्याआधी ती तू चेक करायची आहे आणि त्यानंतर माझ्याकडे सहीला पाठवायची आहे आणि व्यवस्थित काम करायचं आहे. त्यामुळं तुझ्याकडे तो एक्सपिरियन्स येईल. पुन्हा कोणी येऊन म्हणणार नाहीये की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, ही गोष्ट मला नको आहे, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आकाश विचार करू लागतो. आकाश म्हणतो, पण दादा, एवढी मोठी जबाबदारी तू माझ्यावर का नको देऊस, असं आकाश सांगत आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की असं काही नाहीये, तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावरती, म्हणून तुझ्यावरती मी एवढी मोठी जबाबदारी देत आहे. हे सांगितल्याबरोबर इकडे आकाश म्हणतो की चालेल. आणि मग आकाशने आता ती जबाबदारी घेतलेली असते आणि ते काम सुरळीतपणे व्यवस्थित करण्याचं ठरवलेलं असतं. इकडे अर्णव मात्र विचार करत असतो. अर्णव म्हणत असतो की हे बघ आकाश, मी तुझ्यावरती ही मोलाची जबाबदारी देत आहे, हे सगळं काम तुला व्यवस्थित करायचं आहे, हे सुद्धा सांगितलं जात असतं. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो दादा, मी तुला कधीच शंका घ्यायला वाव देणार नाही, हे सगळं काम मी व्यवस्थित करेल, असं सुद्धा आकाशने आता मान्य केलेलं असतं. अर्णव आकाशकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश मनातल्या मनात विचार करू लागतो. नम्रता, तू काय विचार करतेस? दादा माझ्यासाठी वेलविशर आहे ना, तेच खरंय. आज दादाने माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे त्याचा विचारही तू कधी करू शकत नाही. दादा माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि तू त्या दादाबद्दल जो काही गैरसमज करून ठेवलाय ना, तो पूर्णपणे चुकीचा आहे, असं आकाशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे वल्लरी रूममध्ये आलेली असते, त्या पंजनाकडे पाहत असते आणि खुश झालेली असते. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असतो. तेवढ्यात मामा तिथे येतात आणि म्हणतात, भारी आहे बाबा, आमच्या हातावर पेढा दिला की आम्ही शांत राहायचं. हे सगळे सण आहेत ना, हे बायकांसाठी असतात, बायकांनाच गिफ्ट मिळतात, बायकांनाच सगळं मिळतं, पण आमच्या बाबतीत कोणी विचारच नाही करत आहे. हा विचार मामाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि बऱ्या बाई, भाची सुनेने मामीला पैंजण दिले, मामी खुश झाली आहे, असा सगळा विचार मामा करत असतो. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की झालं. ते मामा म्हणतो की अगं, ते तुझ्या जो पहिल्या पैंजणाची जी घुंगरं तुटलेत ना, ते माझ्याकडे जोडून आणतो. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, चॅप्टर क्लोज. मामा म्हणतो की काय झालं, ही अशी का बोलतेय? मामाला कळत नसतं, पण वल्लरीसाठी तो चॅप्टर क्लोजच झालेला असतो. त्याचं कारणच ते असतं की वल्लरीने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे वल्लरीने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर जाऊन तिने ते घुंगरू आणलेले असतात आणि ते ईश्वरीला दाखवलेले असतात. कारण वल्लरीला माहिती आहे की यामध्ये ईश्वरीचं काहीतरी डोकं वेगळ्या पद्धतीने चालत आहे, तिच्या मनात संशय आलेला असणार आहे आणि म्हणूनच तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हा विचार तिच्या डोक्यात येऊन गेलेला असतो आणि म्हणून तिने त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी बोलत असते. आता मात्र वल्लरी म्हणते की आता हे सगळं करायची गरजच नाहीये. मामा म्हणतात की अगं, आता काही वेळापूर्वी तू नीट बोलत होतीस ना माझ्याशी, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे, असं म्हणत मामा तिला विचारू लागतात. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की मी नीटच बोलते, मी कधी चुकीचं बोलते तुमच्याशी, मी प्रत्येक वेळेस तुमच्याशी नीटच बोलत असते, एवढं लक्षात ठेवा, असं वल्लरी सांगत असते.
तेव्हा मामाच्या लक्षात येतं की हिचा काय मूड ठीक दिसत नाहीये. म्हणून मात्र मामा आता तिला शांतच करत बसतात आणि म्हणतात की आता शेवटी तू तोंड माझंच बंद केलेलं आहे, तू कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत मामा तिथून निघून जातात. इकडे अर्णवसाठी ईश्वरीने छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. अर्णव तिला म्हणालेलं असतो की मला रात्री झोप येत नाहीये, म्हणून ईश्वरीने सगळ्या घरामध्ये स्टार्स लावून ठेवलेले असतात, म्हणजे चांदण्या लावलेले असतात आणि लाईट बंद केलेली असते आणि अर्णवला म्हणत असते की हे बघा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही मला बोलला होता तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाहीये ना, आता हे चांदणे त्याचबरोबर तारे हे सगळं पाहत आता तुम्हाला शांत अशी झोप लागणार आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो मी सिंधू तुला कळतंय का हे सगळं तू काय केलंयस, मी लहान आहे का हे सगळं चीप क्वालिटीचं करायला, स्टुपिड, असं म्हणत तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी विचार करायला लागते की ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने घडलेत आणि आपण जो विचार करतोय तो वेगळा करतोय. अर्णवला ह्या गोष्टी पटत नाहीयेत हे ईश्वरीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते की अहो पण मी एवढं सगळं केलं आणि तुम्ही त्याला चीप क्वालिटीचं म्हणताय, तुमच्या लक्षात येते का तुम्ही कशाला चीप क्वालिटी म्हणताय ते? अहो त्याच्या मागचं प्रेम बघायचं असतं. तुमच्यासारखं काय सगळ्या 5 स्टार मधल्या गोष्टी घेतल्या म्हणजे सगळं व्यवस्थित आहे असं नाहीये ना, कधीतरी माणसाने त्याच्या मागचा उद्देश, प्रेमाची भावना ही पाहिली पाहिजे. असं म्हणत ईश्वरी अर्णवला दाखवत असते की तिनं काय आणलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज केलेलं आहे. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की भास्कर, मी सिंदूर उगीच नको तिथं भांडायला सुरुवात करत जाऊ नको, कारण तुला व्यवस्थित बोलताच येत नाहीये कधी, हे मला चांगलंच माहिती आहे. हे झाल्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यावरून क्लिअर होत असतं की हे सगळं जे काही करणारी व्यक्ती आहे त्यामागे काय उद्देश आहे. आता अर्णव म्हणतोय की बाद झालं, आता मी सिंदूर झोप शांत, मला काही याने झोप लागणार नाहीये आणि तू चुकीचा समज करून घेऊ नकोस, असं सुद्धा इकडे अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, कसं आहे तुम्हाला सगळं महागडं हवं असतं ना, बायकोने ज्या प्रेमाने ज्या गोष्टी दिले त्याच्याबद्दल तुम्हाला कधी काही वाटणारच नाहीये, कारण तुमच्यासाठी तुमच्या गोष्टी म्हणजे वेगळ्याच असतात. असं म्हणत ईश्वरीने जो काही गोंधळ घालायला सुरुवात केली असते त्यामुळे अर्णवची चिडचिड होत असते. अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे, मी सिंदूर आत्ती होते, आता बंद कर तुझं हे, असं म्हणत ईश्वरीच्या तोंडाला तो हात लावतो. ईश्वरी म्हणत असते अहो सर सोडा मला, सर सोडा मला. अर्णव काही आता सोडायला तयार नसतो. ईश्वरीसाठी त्याने एक छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते जे सरप्राईज आहे ते एवढं सुंदर आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. मग अर्णव जातो, ड्रॉवरमध्ये ठेवलेलं जे पैंजण आहे ते घेऊन येतो आणि ईश्वरीच्या पायांमध्ये स्वतःच्या हाताने तो घालून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते खरंच सर हे सगळं माझ्यासाठी? अर्णव म्हणतो हो मी सिंदूर, हे तुझ्यासाठीच आणलेलं आहे. ईश्वरीला छान वाटतं. ईश्वरी म्हणत असते की केवढं सुंदर आहे आणि अर्णव म्हणत असतो की आज माझ्या बायकोने सगळ्यांना वाण दिला, सगळ्यांना पेन्शन दिले, पण तिने स्वतःसाठी नाही आणलं ना, म्हणून मी विचार केला की स्वतःसाठी आणावं, तिच्यासाठी आणावं आणि म्हणून हे पैंजण मी तुझ्यासाठी आणलंय. आणि मग ईश्वरीच्या पायामध्ये ते पैंजण अर्णव स्वतःहून स्वतःच्या हाताने ते घालून देतो आणि ईश्वरीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र अर्णव खुश असतो, ईश्वरी तेवढीच खुश झालेली असते. म्हणजे दोघांनीही एकमेकांना सुंदर असे गिफ्ट दिलेले असतात आणि दोघांच्याही चेहऱ्यावरती आनंद मात्र ओसंडून वाहत असतो. ईश्वरीला सुद्धा छान वाटलेलं असतं. ईश्वरी सुद्धा तेवढीच खुश झालेली असते आणि त्याचबरोबर अर्णव सुद्धा खुश असतो आणि अर्णव नंतर म्हणतो की मी सिंदूर तू दिलेलं गिफ्ट आवडलंय मला, नक्की मला झोप लागेल, काळजी करू नकोस, असं सुद्धा तो सांगू लागतो. त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा खुश आहे, म्हणजे अर्णव सरांना आपण दिलेलं गिफ्ट आवडलंय ना, ही गोष्ट तिलाही छान वाटलेली आहे. त्याचबरोबर अर्णव ज्या पद्धतीने ईश्वरीला बोलत असतो, ईश्वरीला सांगत असतो, त्यामुळे ईश्वरी तेवढी खुश असते आणि मग ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की विसिंदूर तू किती करतेस या सगळ्यांसाठी आणि आपल्या दोघांची मैत्री, आपल्या दोघांचं नातं याबद्दल सुद्धा दोघांच्या मनात विचार सुरू असतात आणि दोघंही त्याच पद्धतीने बोलत असतात. मग ईश्वरी अर्णवला मिठी मारते. दोघांनीही अर्णवनेही तिला जवळ घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात त्याच वेळी इकडे अर्णव सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो आणि अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि मिस इंदूरने आपल्यासाठी प्रत्येक वेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं आहे आणि आपण काय करतो, आपण त्या गोष्टीचा गैरफायदा तर घेत नाहीये ना, हा विचार अर्णवच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे दुसऱ्या दिवशी मामा आणि आजी बोलत असतात. मामा म्हणत असतात की आई तुला आठवतंय का गं, म्हणजे बघ ना
एकदा मी लहान होतो ना तेव्हा तू मला वाती करायला कापूस दिला आणि तू बाहेर गेले कामासाठी, आणि तू आल्यावर पाहते तर काय, त्या वाती अशा पद्धतीने मी केलेल्या होत्या की सगळं गोळा करूनच ठेवलेलं होतं. पण त्यानंतर आजतागायत तू मला कधी वाती करायला दिलेल्या नाही. आजी हसत असते. तेव्हा इकडे मामा म्हणतो की पण तुला माहिती आहे का, सात्विका ताईच्या बाबतीत असं नाही व्हायचं. ती ना अगदी परफेक्ट असायची कामात. तू शिकवलेली सगळी कामं तिला मात्र छान जमायची आणि त्याचबरोबर एवढं सगळं छान असं घडत होतं. तेव्हा आजी म्हणते की एक गोष्ट मात्र विसरू शकत नाहीये, ते म्हणजे एवढं सगळं असलं तरीही रमाकांतराव मात्र ऑफिसमधून कितीही वाजता आले, कितीही दमून आले, तरीही पहिलं आल्यानंतर ते देवापुढे दिवा लावायचे. न विसरता ही गोष्ट ते करायचे आणि त्याचबरोबर त्यांना खूप देवाचं सगळं करू वाटायचं, ते करायचे सुद्धा. मग मामा म्हणतो की पण आपल्या आपल्या चिरंजीवाने मात्र तो गुण त्यांचा घेतलेला नाही. आजी म्हणते की हो रे, बरोबर आहे. आणि तेवढ्यातच मामाच्या तिथे अर्णव आलेला असतो. तेव्हा मामा म्हणत असतो की कुलदीपक आले. मग अर्णव तिथं आल्यानंतर विचारू लागतो की काय झालं, आणि मग मामा म्हणतो की चला कुलदीपक आले. अर्णव म्हणतो काय चाललंय तुमचं. तेव्हा आजी म्हणते काय रे, काय झालं, बस इथे. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी मला ना आईचा आणि बाबांचा दोघांचे एकत्र फोटो हवे. तेव्हा आजी म्हणते की अरे तूच ते सगळं नष्ट केलं होतं, पण मी एक फोटो ठेवलेला होता. ते कपाट उघड, वरच्या ड्रॉवरमध्ये एक एन्व्हलप आहे, त्याच्यामध्ये त्या दोघांचा फोटो आहे. तेव्हा आजी अर्णवला बोलवते आणि अर्णवला म्हणते की चिंटू इकडे, इथे बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अर्णव तिथे येतो. मामासुद्धा म्हणतो की बस रे, बस जरा, बोल आईशी, आई काय म्हणते ते ऐक. असं म्हणत आता मामा आणि त्याचबरोबर आजी दोघेही बोलायला सुरुवात करतात. तेव्हा आजी म्हणते की मी जी गोष्ट मागणार आहे ती मला देशील ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, पण पूजा करायला सांगणार असतील तर नाही, असं सुद्धा अर्णवने स्पष्ट केलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते नाही रे, पूजा करायला नाही सांगत आहे. अर्णवला कुठं माहिती आहे की आजी कुठली गोष्ट मागणार आहे, पूजा करण्यासारखी आहे की काय आहे, या कुठल्याच गोष्टीचं अर्णवला माहिती नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असते की हे बघ चिंटू, मला असं वाटतंय की या घराचं आता गोकुळ झालं पाहिजे, तू आणि ईश्वरीने मनावरती घेतलं पाहिजे, असं आजी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव आजीकडे पाहत राहतो. आजी म्हणते की लवकरात लवकर मला पणजी करायचं आहे तुम्ही दोघांनी, असं सांगितल्यामुळं अर्णवला धक्काच बसलेला असतो. कारण अर्णव आणि इशूचं हे जे नातं आहे ते अजून नवरा बायकोचं नातं कुठं सुरू झालेलं आहे. त्या दोघांमध्ये तेवढाच अवघडलेपण आहे, तेवढ्याच अजून गोष्टी आहेत, त्या कमी झालेल्या नाही आहेत. तेव्हा मामासुद्धा म्हणतो की चला, म्हणजे या घराचं गोकुळ होणार आहे, असं म्हणत मामासुद्धा खुश झालेला असतो. तेव्हा अर्णवच्या पुढे आता शब्दच नसतात, कारण आजीला त्याने आधी वचन दिले आणि आता ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात झालेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आता आजीला बोलतो आणि तिथून निघत असतो. त्याचवेळी ईश्वरी सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवायला तयार आलेली असते. तिचा वेंधळेपणा, धांदरटपणा तर आपल्याला माहितीच आहे. ती येऊन अर्णवला धडकते आणि दोघांचीही टक्कर लागते. मग मोबाईल खाली पडलेला उचलण्यासाठी अर्णव वागतो आणि त्याचबरोबर तिथे वाकल्यानंतर पुन्हा टक्कर लागते. तेव्हा ईश्वरी म्हणते चला, आपल्या दोघांची टक्कर लागली ना, पुन्हा एकदा डोकं आपटलं पाहिजे, नाहीतर शिंग येतील. मग लहान मुलांसारखं हे बालिश वागणं ईश्वरीचं असतं. आणि अर्णव मात्र म्हणत असतो की मिसिंदूर, अति होतं हे सगळं, जरा थांबव हे सगळं, काय चाललंय तुझं, असं म्हणत अर्णव तिला शांत करत असतो. पण ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी म्हणत असते की नाही, आणि पुन्हा अर्णवचं डोकं घेते आणि स्वतःच्या डोक्यावरती आदळते. आता अर्णव ईश्वरीकडे पाहत राहतो आणि त्याचवेळी ईश्वरी म्हणते की काय झालं, असं अर्णवला विचारते. आणि त्याचवेळी ईश्वरी अर्णवकडे पाहते, अर्णवचं डोकं आदळत असते. आणि इकडे मात्र आजी किचनमध्ये आता ड्रायफ्रुट्स लाडू बनवत असतात. आजीने ड्रायफ्रुट्स लाडू बनवण्याचं ठरवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे नम्रता तिथं असते. नम्रताला आजी म्हणतात की हे घे, टेस्ट कर, ईश्वरीसाठी बनवलेत ना. आता हे ऐकल्यानंतर नम्रताला मात्र राग आलेला असतो. नम्रता म्हणते की नाही, नकोय मला, जी गोष्ट ईश्वरीसाठी बनवलेली असेल ती गोष्ट मला नकोय, असं म्हणत नम्रताने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि इकडे आजी पाहतच राहतात. आजीला असं वाटत असतं की आता ही नीट झालेली आहे, पण नाही, तिच्यातला माज काही कमी झालेला नसतो. आणि नम्रताच्या या वागण्याने आजीचं सुद्धा मन दुखावलं गेलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी हे बाहेरून ऐकत असते आणि तिला वापर करता येत असतो. तिचं असं म्हणणं असतं की चला, म्हणजे कुठंतरी गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत आहेत की नाही, हा विचार तिने केलेला असतो. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.
थँक्यू.